मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना डे 22 आहे आणि मित्रांनो आपलं टार्गेट आहे की आपल्याला 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग करायचे आहेत आणि त्यापैकी आजच्याला डे 21 आहे आणि आजच्याला तारीख आहे वाटतं 12 तारीख आहे आणि वार मंगळवार आहे. हा मंगळवारच वाटतं आणि आपलं टार्गेट की 100 ब्लॉग करायचे. तर मी आता मस्तपैकी चिचा खाली येऊन बसलेलो आहे. गावाकडं असं असतं, शहराकडं तसं नसतं, घरात बसावं लागतं. तसं गावाकडं कुठं पण बसतं तर हवेला, म्हणजे जिथं शांतता असते ना तिथं कुठं पण बसायचं, काही नाही वाटत नाही, मस्तपैकी एन्जॉय पण करता येतं. याच्यामुळे मग मी आत्ता मस्तपैकी कालच्याला पण मी चिचा खायला बसलो होतो, पण ह्या चिचा खायला नव्हतं बसलो, मी तिकडं बसलो होतो. ते आपल्या घरासमोर चिंच नाही का, त्याच्या चिचासमोर बसलो होतो. आणि आजच्याला मी खालच्या चिचापाशी बसलेलो आहे. आपलं ते नाही का गाई तिथं लक्षी, त्या लक्षीपाशी आजच्याला मी बसलेलो आहे. आणि आपली लक्षी पण तर कशी तिथे आहे आणि रॉकी आणि लक्षीचं इतकी भारी मैत्री आहे की जवळजवळ बसत येतं ना. आणि लक्षी आहे ना मस्तपैकी शिपूट आणि ती रॉक्याला, म्हणजे असं आहे. आणि गावाकडे आहे ना मित्रांनो पक्ष्यांचं चिवचिव आणि इकडं गार हवा, फक्त एवढं वेळ होतं मित्रांनो. ही चिंच आहे, चिंचचं पाला लई नाही आहे, याच्यामुळं असं ठिकठिकाणी ऊन पडतं इकडं, मग तिला ऊन लागतं मग अंगाला. याच्यामुळं मी आधी तिथं बसलो होतो आणि आता मी इकडं बसलो. इथं पण तसंच आहे, इथं पाईप पण आहे म्हणलं तसा, पाईप ठेवायला. आणि दुसरी पण पुढची तिथं आपली सायकल पण आहे. इथं आपण सायकल तीच बांधलेली, आपल्या सायकल घालायची खरं कवा 13 मेला घालायची आपल्याला सायकल. मी ना तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करा ना, आपण दोघं पण संगच पुढं जाऊ. म्हणजे तुम्ही फक्त मला सबस्क्राईब करा, कमेंट करा बुवा, मी पण तुम्हाला सबस्क्राईब करीन आणि अजून सांगन पण बुवा असं असं आहे. याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत तुम्ही पण चॅनल खोला, आपण दोघं पण संगत जाऊ पुढं आणि मला पण सपोर्ट करा तुम्ही, मी पण करतो तुम्हाला सपोर्ट. तर मित्रांनो मला माहिती आहे, कारण की मित्रांनो लाईक जर आपण व्हिडिओ टाकला एवढ्या मेहनतीने करायचा, त्याच्यानंतर एडिटिंग करायची, त्यानंतर एक्सपोर्ट करायचा, त्यानंतर अपलोड करायचा, मित्रांनो हे करायला आहे ना खूप मेहनत लागते. आणि त्या टायमाला व्ह्यूज आणि लाईक आणि सबस्क्राईब नाही झाले की मित्रांनो मनाला खूप वाईट वाटतं. त्याच्यामुळं आता दम धरायचा थोडा, म्हणजे होईन आपण एखाद्या दिवशी सक्सेस होऊ. आता तर काय आपण एकदम लो येतं, अजून व्हायला लय वेळ लागेल. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मित्रांनो आता मला फक्त वॉच टाईमची आणि सबस्क्राईबची गरज आहे. त्यानंतर मग आपला फुल मोनेटाईज होईल आपला चॅनल. मग फुल मोनेटाईज झाला का मित्रांनो आपले असे खतरनाक व्हिडिओ येणार ना, व्लॉगिंग पण होणार. मित्रांनो 6:30 वाजले येतं आणि मी खाली बसलो होतो. आता खालून वरती आलेलो आहे, जवळजवळ 1 तास झाला आणि मी थोडं काम केलं. काम केल्यानंतर आहे ना मी आतमध्ये गेलो, घराच्या आतमध्ये गेल्यानंतर कळलं तर माझी पिल्लं दिलेली आहेत. आपण पिल्लं बघायला जाऊ, तुम्हाला पण दाखवतो. मी ऑलरेडी बघितलेले आहेत, एकूण 3 पिल्लं येतं, 2 काळे येतं आणि तिसरं आहे ना काळं आणि पांढरं, म्हणजे दोन्ही मिक्स करून येतं. तर मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये लगेच पण बसलेली ती, म्हणजे अडचणीत बसलेली, तुम्हाला दिसते का नाही ती नाही माहिती स्पष्ट. एक पिल्लं तर माझ्या पायाखाली पण आलं होते, म्हणजे जी मांजर आहे ना त्या मांजरीपासून लय लांब होतं, मग मी तिच्याकडं चाललं जाता जाता बघता ती माझ्या पायाखालीच आलं आणि बरं झालं काही झालं नाही, मी लवकर बघितलं. नाही तर ते जरी आता हालत कमी त्यांची. तुम्हाला दाखवते मी आता, चला तुम्हाला दाखवते मी आता. एक बघा ना किती अडचणीत बसलेली इथं, कूलर आणि त्या गोण्यान ते येतात. एकूण आहे ना हे 2 काळे येतं, हे 2 काळे येतं आणि खी आहे आणि खिजी दोघातून एक पैकी नाही, लय लांब पडत इकडं कुठतरी. आणि गीतच माझ्या पायाखाली पण आलं होतं ती, बरं झालं काही झालं नाही त्याला. काय तरी पळायचाच प्रयत्न करते, त्यांचे आज डोळे पण खोललेले नाहीत. आता हे 3 येतं, 3पैकी एखादं मरून पण जाईन कदाचित. त्याला शिंका येतात त्याला, हे केला मेव मेव करते तर ती माऊ माऊ. तर त्याला आपण लय त्रास नाही द्यायचा. आता आपण बाहेर जाऊ. नाही मित्रांनो आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि बाबा तर तिथं झोपले होते. आणि इथं काय होतं माहिती की मित्रांनो, खिची चिंचच झाड आहे ना, छोटं आहे, याला आहे ना खूप झळा लागायचे, असं इकडून उन्हातून येतं याच्यामुळं. तर तिथं बसलो होतो मी. जी बॅग आहे ना ती आता बाबांनी फोडली पण, आणि इकडं नागरीला पण होतं, तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं. आणि इथं आपली गाय पण बांधते बाबा. आणि इथं 5 आपण गोळा करून ठेवलेली आहे. आणि खिची चिंच आहे ना आपण झोडलेली पण आहे. आता आपण खाली जाऊ.
आणि इथं याला गवत म्हणतात बरं का, म्हणजे गवताचा काय उपयोग होतो माहिती आहे का? इथं आपण शोसाठी नाही लावित ते गावात, ती ना गायला खाण्यासाठी आहे ना आपण गावात लावितो. आणि आता जरी कमी झालं आहे, ज्या टायमाला पाणी देतो ना आपण तेव्हा त्याची हाईट खूप उंच आहे. ज्या टायमाला मी चिंच सोडत होतो ना या, तर ते चिंचसुद्धा सापडत नव्हतं त्याच्यामध्ये. आता मित्रांनो तुम्हाला दरवेळेस असं दाखवतो मी, त्याच्यापेक्षा आहे ना आता आपण थेट 3 वेळा जाऊन 3 वेळा शूट करू. इथं बघा किती कास परत पाडलेले. जाऊ दे मित्रांनो, सकाळीच्या आहे ना माझं आहे ना खूप पोट दुखलं माहिती आहे का. सकाळी मी 2-2:30 वाजताच उठलो होतो. आणि उठलो का त्याच्यानंतर आहे ना मग माझं पोट खूप डंबरल्यानं झालं होतं. त्यानंतर मग खूप पोट दुखलं माझं. आणि मग त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो 10-11 वाजता, म्हणजे सकाळच्या. आणि सकाळच्याला मग दवाखान्यातून आलो, मग थोडं बरं वाटायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर इथं मस्तपैकी आरामात इथं झाडाखाली येऊन बसलो. मग मी तुम्हाला व्लॉग पण स्टार्ट केला होता आणि थोडं आता काम पण केलं मी 5 वाजता. आणि काम झाल्यानंतर आता मी परत शूट करतोय. तर मित्रांनो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही नक्की कमेंट सांगा. आणि मित्रांनो आजचा व्लॉग काय माहिती मला किती मिनटं झालेला आहे, कदाचित छोटा झाला असेल, कारण की मी आजच्याला एवढं शूट पण केलेलं नव्हतं. कालचा व्लॉग आधी एडिटिंग करायचं राहिलेलं आहे, तो एडिटिंग आधी करून घेतो मी, कारण की मित्रांनो खूप काम झालेलं आहे. आता मी थोडं चहा पितो नाही तर मला काही भूक पण लागलेली नाही एवढी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू लवकरच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत same time the stars